नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमामध्ये मोठे बदल केलेले आहेत। तुम्ही बरोबर ऐकलंय, रेशन कार्ड जे आहे त्याच्या नियमांमध्ये आता मोठे बदल केले गेलेले आहेत, ते लक्षात घ्यायचं आहे। आपण आता यामध्ये केंद्र सरकारने नेमके कोणते बदल केले बाबा, ज्या रेशन कार्डमध्ये कोणते नियम केलेले आहेत, बदल केलेले आहेत, मोठे बदल लक्षात घ्या। तर ते बदल आपण पाहणार आहोत। तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, कारण खूप महत्त्वाची बातमी आहे। कारण रेशन कार्ड संदर्भातची ही बातमी आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण रेशन कार्डमध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत, ते पण केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून नाही तर केंद्र सरकारकडून हे डायरेक्ट बदल करण्यात आलेले आहेत। तर चला कुठलाही वेळ न घालवता आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, रेशन कार्ड किती महत्त्वाचं आहे। आत्ताचं रेशन कार्ड प्रत्येक योजनेमध्ये आपल्याला लागत आहे। तर रेशन कार्ड आपलं व्यवस्थित असणं ही आपली एक जबाबदारी आहे। तर केंद्र सरकारकडून त्याच्यात मोठे बदल झालेले आहेत। तर ते नेमके बदल कोणते, तर ते तुम्हाला मी सांगणार आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, रेशन कार्डमध्ये आपल्याला पहिल्यांदा काय काय मिळत होतं हे लक्षात घ्या। आता तुम्हाला पण माहिती आहे रेशन कार्डमध्ये आपल्याला काय मिळत होतं। पहिल्यांदा आपल्याला काय मिळत होतं, गहू मिळत होता, बरोबर। रेशन कार्डमध्ये आपल्याला काय काय मिळत होतं, पहिल्यांदा आपल्याला गहू मिळत होता। परत काय मिळत होतं मित्रांनो, गहू मिळाल्यानंतर आपल्याला तांदूळ मिळत होता, बरोबर। गहू, तांदूळ, अशा डाळी, अशा आपल्याला असे काही ऐवज मिळत होते, बरोबर। आता ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काही चेंजेस केलेत की बाबा आम्ही फक्त सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून एवढेच आम्ही त्यांना सामान नाही देणार, कुठलं गहू वगैरे, तर आम्ही ह्याच्यामध्ये अजून काही त्यांना पुरवण्याचं काम करू का। तर याच्यावरती मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये एक मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर ते लक्षात घ्या। तर रेशनधारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार देणार 5 वस्तू। आता लक्षात घ्या, केंद्र सरकारकडून किती वस्तू येणार आहेत, 5 वस्तू। पहिला आपल्याला काय येत होतं, एक तर आपल्याला येत होता गहू, काय येत होता आपल्याला गहू, परत येत होता आपल्याला तांदूळ। तुम्हाला माहिती आहे आता हे सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत, खूप वेळा घेतलेल्या आहेत। कधी कधी दिवाळीला पण आपल्याला येत होतं, पण ते कधीतरी येत होतं। पण आता रेशनधारकांना लक्षात घ्यायचं आहे, रेशनधारकांना महिन्याला ह्या 5 वस्तू देण्यात येणार आहेत। 5 वस्तू महिन्याला 5 वस्तू येणार आहेत। त्यामुळे ही खूप महत्त्वाची बातमी आहे। आता बघूया त्या 5 वस्तू नेमक्या कोणत्या आहेत, लक्षात घ्यायचं आहे 5 वस्तू कोणत्या आहेत। तर 5 वस्तू आपल्याला मोदी सरकारने आता सध्या दिलेलं आहे, कारण त्यांचं सरकार आहे केंद्र सरकारमधून। तर त्या 5 वस्तू कोणत्या हे लक्षात घ्या। तर एक लक्षात घ्यायचं आहे, 5 वस्तूमध्ये पहिल्यांदा आपलं येत आहे गहू, त्यानंतर येत आहे डाळ, त्यानंतर येत आहे हरभरा, त्यानंतर येत आहे साखर, त्यानंतर येत आहे मीठ, त्यानंतर येत आहे मिठानंतर काय येत आहे मित्रांनो, मीठ नंतर तेल आणि पीठ आणि मसाले देणार आहेत मित्रांनो। आता लक्षात घ्यायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, एकदा परत नीट बघा। आता आपल्याला सरकार काय काय देणार आहे, गहू देणार आहे, डाळ देणार आहे, हरभरा देणार आहे, साखर देणार आहे, मीठ देणार आहे, तेल देणार आहे, पीठ आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, मसाले। भारत सगळ्यात जास्त कशासाठी प्रसिद्ध होता पहिल्यांदा, पण आपल्याला माहिती आहे मसालेसाठी। तर ते मसालेसुद्धा आता आपल्याला रेशन दुकानदार, आपल्याला सगळं रेशन दुकानांमध्ये मिळणार आहे। तर या वस्तू आता आपल्याला तांदळाऐवजी मिळणार आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे पहिल्यांदा फक्त आपल्याला गहू आणि तांदूळच मिळायचं, पहिल्यांदा आपल्याला डाळ नव्हती मिळत, साखर नाही, मीठ नाही, तेल नाही, पीठ नाही, पीठ पण मिळत नव्हतं। पण मसाले तर खूप महत्त्वाचे असतात, आपल्या घरात माहिती आहे। तर मसालेसुद्धा देण्याचा त्यांनी विचार आता केलेला आहे। तर महिन्याला आता तुम्हाला हे लवकरच मिळणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। आणि ह्याच्या कशासाठी हा विचार केला लक्षात घ्या मित्रांनो, कारण आपल्याला माहिती आहे की रेशन आपल्याला म्हटलं की आपण कोण खात नाही, कारण तो आपल्याला वाटतं की कमी आहे, पण तसं नाही। तर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने याच्यावरती विचार केला की बाबा आपलं नेमकं काय चुकतं आहे। त्याच्यानंतर त्यांनी पोषक तत्व काय आहेत यांचा विचार केला आणि पोषक तत्वाचा विचार करून धान्य वाटपा नियमात मोठा बदल केलेला आहे। हा बदल तुम्हाला माहिती आहे, 5 वस्तू एक्स्ट्रा, 5 वस्तू ज्या काही ते एक्स्ट्रा आता आपण आपल्या महिन्याला मिळणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। आणि पोषक तत्वांचा विचार करून धान्य वाटप नियमांमध्ये बदल केलेला आहे। लक्षात आलं मित्रांनो, हा आत्ताच्या सगळ्यात घडीचा मोठा बदल होता। आणि रेशन कार्डमध्ये तुम्हाला या 5 वस्तू मिळणार आहेत एक्स्ट्रा, लक्षात घ्यायचं आहे। परत एकदा तुम्ही नीट व्हिडिओ बघा, समजलं नसेल तर, कारण हा पूर्ण केंद्र सरकारकडूनच नियमात बदल झालेला आहे। त्यामुळं कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आणि आपलं जे काय रेशन कार्ड आहे ते तुम्ही नीट जपून ठेवा, कारण आता तुम्हाला खूप याच्यावरती योजना प्लस खूप काही तुम्हाला एक्स्ट्रा योजनेमध्ये किंवा खूप फायदे होणार आहेत, हे तुम्हाला नक्कीच कळून येईल।
तर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर जास्तीत जास्त करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय करताय की आपल्या फक्त चॅनलला बघताय, सबस्क्राईब करत नाही आणि कमेंट जे असतील तुमचे काही प्रश्न असू द्यात कमेंट सेक्शनमध्ये करत जा, त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।